नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समाज सुधारक हा टॉपिक बघणार आहोत. राजा राममोहन रॉय यांचा कार्यकाळ जो होता 1772 ते 1833. त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणून ओळख आहे त्यांची. तर आज रॉय यांचे आपण सामाजिक कार्य पाहणार आहोत. तर त्यात राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1815 मध्ये एकेश्वरवादाचा प्रसार करण्यासाठी आत्मीय सभा स्थापन केली. तर त्याचा उद्देश काय होता? उद्दिष्टे काय होते ती सभा स्थापन करण्याचा? तर एकेश्वरवाद. आत्मीय सभेचा प्रचार व प्रचारासाठी फक्त त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर केल्यामुळे या सभेस तितकेसे महत्त्व प्राप्त झाले नाही. ब्राह्मण समाज स्थापन करण्यापूर्वी राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची 1815 साली स्थापना केली. या कामी त्यांना मदत करणारे पुढील प्रमाणे बघा: द्वारकादास टागोर, प्रसन्नकुमार टागोर, शंकर घोषाल, आनंद बॅनर्जी, डॉक्टर राजेंद्र लाल मिश्रा व राजा कली यांनी त्यांना मदत केली. इसवी सन 1818 मध्ये त्यांचे वडील बंधू जगमोहन रॉय वारल्यामुळे त्यांची पत्नी अलक मंजिरी देवी सती गेली. या घटनेनंतर त्यांनी 1818 मध्ये सतीच्या अनिष्ट व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली. तर कारण काय होतं की त्यांना सती प्रथेविरुद्ध काम करू वाटलं? तर अलक मंजिरी देवी या सती गेल्यामुळे. हे पण लक्षात ठेवायचंय.